नमस्कार. पितृपक्षामध्ये घर घ्यावे का? तसं बघायला गेलं तर पितृपक्ष हा आपल्या हिंदू धर्मामध्ये मोठा पवित्र काळ समजला जातो, ज्यामध्ये आपण आपल्या पूर्वजांची मोठ्या भक्तिभावाने पूजा करतो. लोक त्यांच्या पूर्वजांना प्रार्थना करतात. तर अशा वेळी आपण घर घ्यावे का? तसं बघायला गेलं तर ह्या पिरियडमध्ये आपण घर घेत नाही किंवा नवीन कुठली वस्तू घेत नाही. परंतु जर समजा अशा काळामध्ये रिअल इस्टेट मार्केट थोडं थंड असतं, लोक व्हिजिट्स कमी असतात. जर तुम्ही प्रोजेक्टला गेलात, व्हिजिट केली तर तुम्हाला चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. तुम्हाला चांगला तुमच्या आवडीचा फ्लोअर मिळू शकतो. तुम्हाला चांगली प्राइस पण मिळू शकते. म्हणजे अनेक बेनिफिट्स आहेत. तर तुम्हाला इथे चेक डिपॉझिट करायचा आहे का किंवा आता पैसे द्यायचे आहेत का? तर नाही. तुम्हाला फक्त तो युनिट ब्लॉक करायचा, म्हणजे चेक द्यायचा आणि युनिट ब्लॉक करायचा आणि प्राइस घ्यायची. आणि ऍट द टाइम ऑफ नवरात्री, म्हणजे नवरात्र उत्सवाला किंवा दसऱ्याला तुम्ही त्याचे पेमेंट करू शकता. म्हणजे तुम्ही पितृपक्षामध्ये घर घेतले का? तर नाही. तर तुम्ही काय केलं, चांगली प्राइस घेतली आणि ते युनिट ब्लॉक केले. तर अशा वेळी ही संधी तुम्ही दवडली नाही पाहिजे, असं तुमचा संधी म्हणून मला वाटतं. कारण की तुमचे पैसे वाचावेत, तुम्हाला चांगले ऑप्शन मिळावे ही माझी इच्छा आहे. तर लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.